वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचीच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझे सदैव झुकते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझे सदैव झुकते. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडके गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या लाडके प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नमस्कार. आज ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर तुटून पडायचे. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर तुटून पडायचे. सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. राजमाता जिजाऊ भोसले केवळ एक आई नव्हे, केवळ एक पत्नी नव्हे, केवळ एक स्त्री नव्हे, तर अखंड हिंदवी स्वराज्याच्या माया भगिनींची धैर्य, त्याग, मूर्ती, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा जिवंत इतिहास आहे राजमाता. राष्ट्रभक्तीचा जिवंत इतिहास आहे राजमाता. ज्या भूमीचे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महापुरुष घडला, त्या भूमीला मातृरूप देणारी शक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ. त्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले, अनेक योद्धे होऊन गेले, पण एका आईने घडवलेला राजा म्हणजे जिजाऊचा शिवबा. म्हणून तर जिजाऊ म्हणते, केवळ मी महाराष्ट्र शिवाची आई नव्हे, तर महाराष्ट्राची आई आहे. केवळ मी भारताची आई आहे. जिजाऊंचा जन्म एका सरदार घराण्यात झाला, पण त्यांचे जीवन केवळ ऐश्वर्यात गेले नाही. लहान वयातच त्यांनी राजकारभार पाहिला, अन्याय पाहिला, अत्याचार पाहिला, परकीय सत्तेच्या जोखडेखाली पिचलेली जनता, लुटलेली शेतकरी, अपमानित स्त्रिया, धर्माची बिंटबंदी हे सगळे जिजाऊंनी अनुभवले. त्यामुळेच त्यांच्या मनात एक ज्वाला पेटली. या मातीत स्वराज्य उभे करायचे, अन्यायाचा अंत करायचा आणि धर्म, स्वाभिमान, न्याय यांचे राज्य प्रस्थापित करायचे. शहाजीराजे भोसले हे पराक्रमी योद्धा होते, पण त्या जिजाऊ या केवळ योद्ध्याच्या पत्नी नव्हे, त्या शहाजीराजांच्या विचाराच्या भागीदार होत्या. स्वराज्याचा विचार शहाजीराजांच्या तलवारीत होता, पण त्या विचाराला संस्काराचे रूप देणारी शक्ती जिजाऊ होत्या. बाल शिवाजीच्या मनात जिजाऊंनी जे संस्कार घातले, ते संस्कार आज महाराष्ट्राच्या रक्तात वाहत आहेत. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना केवळ शस्त्र चालवायला शिकवले नाही, तर शस्त्र का उचलावे हे शिकवले. अन्यायाविरुद्ध उठायचे, दुर्बलाचे रक्षण करायचे, स्त्रियांचा सन्मान करायचा, धर्माचा आदर करायचा, शब्दाला जागे व्हायचे. हे सगळे संस्कार जिजाऊंनी शिवरायांच्या मनात कोरले. रामायण, महाभारत, पुराण कथा, संतांचे विचार सांगत त्यांनी शिवरायांच्या मनात नीती आणि कर्तव्य यांची बीजे रोखली. आज या पवित्र भूमीवर उभे राहून आपण राजमाता जिजाऊ वंदन करताना एवढेच म्हणू इच्छिते, जिजाऊ तुम्ही केवळ इतिहास नाही, तुम्ही प्रेरणा आहात. तुम्ही संस्कारांची एक युग घडवली, तुम्ही विचारांची एक राष्ट्र घडवली. जोपर्यंत या भूमीवर स्वाभिमान जिवंत आहे, तोपर्यंत राजमाता जिजाऊंचे नाव अजरामर राहील. जय जिजाऊ, जय शिवराय.